गावाकडची चव ह्या YouTube चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सकाळची वेळ झालेली, अर्धा स्वयंपाक सुद्धा झालेला आहे, पण आता पातळ भाजी केलेली, भाकरी केलेली, तर पण त्याच्यासाठी तोंडी लावण्यासाठी आता म्हटलं काय बनवा म्हणून पटकन गेली बघा वावरात। पटकन असं हे का नाही लगेच मेथीची भाजी उपाटली आणि मस्त असं का नाही भरपूर लसूण घालून आहे ना मेथीची भाजी बनवणार आहे, त्याला आपण म्हणायचंय लसणी मेथी। तर आहे का नाही ह्या आता पावसाळा चालू झाला की रानभाज्या येतात आणि आपण भाजीपाला बी घरच्या घरी रानात करत असतो। या डॉक्टरकडे गेले की सांगतात डॉक्टर की प्रत्येक जेवणात आपल्याला भाजीपाला हे खाल्ला पाहिजे। आता मेथीत सुद्धा आपल्याला भरपूर असं कॅल्शियम, विटामिन्स आणि ABC असं घटक असतात आणि प्रोटीन असतं, या फॉस्फरस असतं या, आणि हे आपल्या शरीराला जे लागणार आहे ना जे उपयुक्त घटक ते या मेथीतनी सुद्धा आपल्याला मिळतात। तर आता का नाही आणि लसूण महत्त्वाचा म्हणजे का नाही ज्यांना ब्लॉकेज असतं, ज्यांना हार्ट अटॅक आलेला असतो त्यांनी रोजच्या जेवणात कमीत कमी अर्धी तरी लसणाची कुडी खाल्ली पाहिजे, ती सुद्धा कच्ची। म्हणजे का नाही एक अर्धी कुडी म्हटलं तर 6-7 पाकळ्या अर्ध्या कुडीत असतात। म्हणजे लसणाची कुडी जर मोठी असेल तर जास्त असतात आणि बारीक असेल तर कमी असतात। म्हणजे 6-7 पाकळ्या तरी रोजच्या जेवणात खाल्ल्या पाहिजे। त्याने काय होतं लसूण, आणि ती लसूण आहे का नाही आपल्याला देशी असला पाहिजे। देशी का असला पाहिजे कारण देशीत भरपूर असं का नाही विटामिन्स असतंय आणि ते रक्त पातळ ठेवण्याचं काम लसूण करत असते। म्हणून आहे का नाही रोजच्या जेवणात ज्यांना अटॅक आलेला असतो, ज्यांचं ब्लॉकेज असतं त्यांनी का नाही रोजच्या जेवणात 6-7 पाकळ्या तरी लसणाच्या खाल्ल्या पाहिजेत। त्याच्यामुळं काय होतं रक्त पातळ राहतं आणि शुद्धीकरण वाढतं रक्ताचं। तर चला आता आपण वेळ न घालवता का नाही आता भाजी निवडून घेऊया। इतकी मस्त आणि कवळी लुसलुशीत आहे, कमीत कमी का नाही 1 ते 1.5 पेटीचा सुमार आणलाय। घरचीच मेथी आहे, आत्ताच लगेच गेली रानात उपटून आणलेली। आता आपण नीट करून घ्यायची। कवळे असल्यामुळं लय वेळ लागणार नाही बघा आणि नास पण होणार नाही। मेथीची नुसतीच पानं आपल्याला घ्यायची नाही तर ही देंड सुद्धा घ्यायचं, इतकं एकदम कवळं असतं। त्याच्यामुळं मेथीची भाजी रोजच्या जेवणात जर तुम्ही ठेवली ना तर आपलं पोटसुद्धा साफ होतं, पचन यंत्रणा आपली सुधारली जाते। पण रोज शक्य होत नाही आपल्याला। आता पावसाळा चालू झाला, उन्हाळ्यात आमच्या भागाला वाईज पाणी कमी पडतं, त्याच्यामुळं आम्ही उन्हाळ्यात का नाही भाजीपाला वाईज कमी करतो। पाऊस चालू झाला की 8 ते 9 महिने आम्हाला पाणी असतं शेतीला, त्याच्यामुळं मग अशा भाज्या आम्ही वेगवेगळ्या करतो आणि खातो। आणि उन्हाळ्यात एवढे असं मिळतच नाहीत, म्हणजे ती गावाला असू आता शहरातली लोक निदान ज्यांच्या भागला पाणी असतं ती लोक करत असतात, विकत असतात, पण आम्ही इकायला न नेता आम्ही फक्त घरगुती खाण्याकरता अशा भाज्या करत असतो। तर चला आता सगळी भाजी आपण निवडून घेऊया। ही मेथी आपली खुडत आलेली आहे, पण काय झाले माहिती आहे का आमची रानं एकदम मुरमाडाची आहेत, अजिबात मातीसुद्धा येत नाही त्याला। म्हणजे पाऊस पडून अर्धा-1 तास झाला ना तरी सुद्धा पाय रवत नाहीत, इतकं ह्याचं बुडकं पांढरं शुभ्र आहे बघा। तर आता आपल्याला ही सगळी निवडून घ्यायची आणि धुवायची आणि मग बनवायची। सगळी भाजी आपली खुडून झालेली, एकदम मस्त अशी कवळी लुसलुशीत हिरवीगार, टाका नाही टुका नाही काय नाही। आता आपल्याला ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। आता आपल्याला लसणी मेथी बनवायसाठी का नाही मी साहित्य घेतलेलं आहे, 12 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण मात्र आपल्याला भरपूर लागणार आहे म्हणून 2 कुड्या सोलून घेतलेल्या आहेत। थोडासा मोठवाड शेंगदाण्याचा कुडी घेतलेला आहे, तेल आणि आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर काय करते मी भाजी धुवून घेते। अशी भाजी आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायची। माती भाजीला नसल्यामुळं का नाही अजिबात सुद्धा कुठं घाणगुण चिकटलेली नाही। आता परत आपल्याला दुसऱ्या पाण्याने धुवायची, त्यासाठी आधी पाणी घेते वतून आणि ही भाजी ह्याच्यात घालते। 2 पाण्याने आपली भाजी धुवून झालेली आहे।
काय ठेवते. तापस्तवर आपल्याला ह्या लसणाच्या पाकळ्या ना त्या चिरून घ्यायच्यात. अर्धे अर्धे आपल्याला करायच्यात अशा. तेलात चांगला तळला जातो आणि वास सुद्धा भाजीत चांगला उतारतो लसणाचा. असं घ्यायचं आपल्याला चिरून. लसूण चिरून झालाय. आता मिरची मात्र आपल्याला लय बारीक चिरायची नाही. मिरची चिरताना असं 2 भाग करायचं आणि असं अर्धा भाग करायचं, म्हणजे मिरची पटकन भाजली बी जाती, तळली जाते. आता जेवढे आपल्याला तिखट पाहिजे, कमी तिखट पाहिजे त्यानुसार आपण. मिरची पण आपली चिरून झालेली आहे, लसूण चिरून झालेला आहे. इकडं कढई सुद्धा तापलेली, त्यात घालायचं आता आपल्याला तेल. आता पहिल्यांदा आपल्याला लसूण भाजून घ्यायचा आहे ह्याच्यात तळून. लसूण चांगला लालसर होस्तवर आपल्याला भाजायचा आहे. म्हणजे काय होतं, लसणाचा अंश सगळा आहे ना तेलात उतरला जातो आणि मग ती भाजीत उतरते. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे. तेल तापलं की पटकन लसूण तळला जातो. तळला गेलेला आहे चांगला मस्त असा ह्याचा रंग बदललाय. आता ही वाईट कढईतच असं साईडला सारते आणि ही मिरची आपल्याला तळून घ्यायची. मिरची लसूण आपला तळला गेलेला आहे. आता भाजी टाकायची आपल्याला. भाजी टाकून घेते आता चांगली भाजी आपल्याला हलवायची. कवळे असल्यामुळं लई उशीर लागणार नाही शिजायला. इकडून भाजी आपली हलवून झालेली. अजून मीठ सुद्धा टाकलं नाही, तू चांगलं पाणी असं सुटलेलं आहे. पण ह्यातल्या अगोदर आपल्याला पाणी आटवून घ्यायचंय आणि मग मीठ टाकायचं. म्हणजे परत मिठाचं पाणी सुटतं आणि भाजी आपली शिजली. आता ही हलवत हलवत सगळं पाणी आटवून घेते. तसं भाजीचं आमचं पाणी आटलेले. आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय. जास्त मीठ टाकायचं नाही, नाहीतर मग भाजी खराब होती. आता परत आपल्याला एक जीव करून हलवून घ्यायचं आहे. आमच्या पाण्यातच भाजी शिजत आलेली. भाजी एकदम पूर्ण गाळ शिजवायचा नाही, कधी थोडीशी अर्ध कच्चीच भाजी ठेवायची. पण आता ह्या मिठाचं पाणी सुटल्यावर अजून सुद्धा भाजी आपली चांगली शिजली जाईल. जेवढा भाजीत थोडासा कच्चापणा आपल्याला जेवताना पाहिजे, जास्त गाळ नाही करायचा. आता एवढ्या मिठाच्या पाण्यावरची भाजी आपली शिजली जाईल. मी भाजी करून झालेली आपली. सगळं पाणी भाजीतलं बघा आटून गेलेले. आता ह्याच्यावर आपण जी मोठवाड कूट करून घेतलेला ना तो टाकायचा आहे. चांगली भाजी परतून घ्यायची. झालं का गाय जेवायला भुका लागली ती. हो झालाय स्वयंपाक. ही काय भाजी पण झालेली, मस्त अशी भाजी केलेली बघ. मेथीची भाजी तोंडी लावण्यासाठी. वाट जेवाय मग घ्यायचं आता जेवायलाच घ्यायचंय. मला पण रानात जायचंय, भुका लागल्यात मला सुद्धा. आता चांगली मस्त अशी भाजी बघा एकदम सुटसुटीत झालेली आणि शिजलेली सुद्धा ह्या बघा. आता ही ताट करायला घेते. केलेलं इथं आणि मस्त असा हा बघ तव्यातला बटाटा केलेला आहे, पातळ एकदम छान असा.
असा काळा बटाटा केलेला आहे का नाही, त्याच्यामुळे सगळं लोखंडातलं लोह आहे तो उतारतं, म्हणून आज मुद्दाम मी तव्यात बटाटा केलेला आहे. तर आता जेवायला घेते. पहिल्यांदा मेथी वाढते. मस्त अशी मेथी तयार झालेली कुंडी लावण्यासाठी. बटाटा पण देऊ ना. डिकी छान असा तव्यात केल्यामुळं जेवाय. आईने बघा काळ्या तव्यातला बटाटा आणि मेथीची भाजी केली या. चमचमीत बेस होणार आहे. तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. ये जेवायला. एकदम छान अशी ताजी लुसलुशीत रानातली भाजी. एकच नंबर. बटाट्याची साल न काढता ही तव्यात बटाटा केलेला आहे, त्याची बी चव एक नंबर येते बघा. एकच नंबर झालंय सगळं है ना. अशी रानात मोकळ्या वातावरणात जेवायची मजा काय वेगळीच असते. आज जरा ऊन पडले त्याच्यामुळे रानातलं काम करायला आता आज उघडी दिली पावसाने, त्याच्यामुळं लवकर पटापटा आवरून रानात जाणार आहे. वाटाणा केला, वाटाण्यात पण लय गव्हाचा आले. ते बी आधी कोळपला पाहिजे. तुम्हाला सुट्टी तर का बघा कोळपून. हा आम्ही तर दुसऱ्या रानात जातो खुरपायला. चला मंडळी, आमचा जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मेथीची भाजी आणि रोजचं जेवण कसं काय झालंय ही कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.